दिला आजमेळा आणि गजेंद्र. तर पुतणीला दिला, सर्वांना माहिती आहे, आजमेळाला दिला आणि गजेंद्र दिला. गजेंद्राला तर माहित पण नव्हतं देव कसा आहे. कमी कमी बाकीच्या लोकांनी पुतणीने यांनी पाहिलं तरी होतं बुवा समजा, किंवा आजमेळाने पाहिली होती मूर्ती वगैरे. तर गजेंद्राला एवढं ज्ञान पण नव्हतं. त्याने तर निराकाराची भक्ती केली, त्याने फक्त स्तुती केली निराकाराची. निराकाराची स्तुती 1-2 मिनिटं सांगतो. जे विश्वाचे मूळ कारण आहेत, सर्वांच्या हृदयात पुरुष रूपात विराजमान आहेत, ज्यांच्यामुळे या जगात चैतन्याचा विस्तार होतो, ज्याच्यामुळे या जगात चैतन्याचा विस्तार होतो, तेच जगाचे सर्वस्व कारण आहेत. प्रळयाच्या वेळी लोक आणि लोकपाल यांचा संपूर्ण नाश होतो, परंतु अनंत परमात्मा त्याहून परे विराजमान असतात. त्याच प्रभूंनी माझे रक्षण करावे. ज्यांच्या परम मंगलमय स्वरूपाचे दर्शन करण्यासाठी महात्मे जगातील सर्व आसक्तीचा त्याग करून वनात जाऊन अखंड भावाने ब्रह्मचर्य व इतर कृताचे पालन करतात, तेच आपला आत्मा सर्वांच्या हृदयात विराजमान पाहून स्वाभाविकच सर्वांचे कल्याण करतात. त्याच मुनीच्या सर्वस्व भगवंतांनी मला मदत करावी. हे भगवंत कसे? ते भगवंत ना देव आहेत, ना दैत्य, ना मनुष्य आणि पुष्पक्षी आहेत, ना ते स्त्री आहेत, ना पुरुष, ना नपुसक, ना कोणी ते नपुसक आहेत. हे सर्वांचा निषेध झाला म्हणजे हे ज्या उपाधी आहेत देहाला, या सर्वांचा निषेध झाला. जे शिल्लक राहते तेच त्यांचे खरे स्वरूप आहे, तेच सर्वस्व आहेत. त्याच भगवंताने मला मदत करावी. प्रभू तुमच्या 3 शक्ती सत्व